दिसते आहे. हम्म. स्क्रीन दिसते ना? हो हो. हं. चलो ओके. एक सेकंद, मला तुम्ही कोणी दिसत नाही आहात पण. लेट मी चेंज माय सेटिंग. हा, आता झालंय. ओके. थँक्यू सो मच. सो एक 2 सेकंद परमेश्वराला धन्यवाद करूया. सरळ बसायचं आहे, ताठ. पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. आणि श्वासोश्वास घ्यायचा. श्वासावर लक्ष द्या. श्वासासोबत एकरूप व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, मी तुझी खूप आभारी आहे. मी आजचा दिवस बघू शकते. आज मी सुंदर सृष्टी बघितली. माझं शरीर सुंदर. मी सगळ्या गोष्टी अनुभवत आहे. मी पंचतत्वाचा सगळं माझा अनुभव करते आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आतमध्ये असलेल्या परमेश्वराला माझं स्मरण, माझं नमस्कार. समोर बसलेल्या सगळ्या सगळ्या परमेश्वरांना माझा दंडवत प्रणाम. परमेश्वरा, तू मला सगळं दिलंयस. घर दिलं, कपडे दिले, पाणी दिलं, अग्नी, वायू, सगळ्या गोष्टींसाठी तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या आई वडिलांसाठी, ज्यांनी मला जन्म दिला, पालन पोषण केलं. धन्यवाद त्या सासू सासऱ्यांसाठी, ज्यांनी मला पती दिला. धन्यवाद त्या ताऱ्यांसाठी, ग्रहमंडलासाठी, तारामंडलासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, सतत तुझी कृपा दृष्टी आमच्यावर असू दे. व आमच्याकडून होईल तेवढं शक्यतो चांगल्यात चांगल्या गोष्टी घडू दे, व आमच्या विचारात सुद्धा सकारात्मकता येऊ दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सो आता तुम्हाला या आपला जो लेसन आहे नंबर 8, याच्यामध्ये चहाचा कप आहे. आणि चहाच्या कपातून असं छानसं असं जादुई किरणं बाहेर पडती आहे. सो आता आपला लेसन जो आजचा आहे, तो हेच आहे की जे आता आपण खाणार पिणार ज्या वस्तू, त्यांना आपण जादूमय करून कसं काय आपल्या शरीरात ग्रहण करू शकतो, आणि कसं आपल्या शरीरामध्ये बदल घडवू शकतो, आपल्या विचारांमध्ये बदल घडवू शकतो. 8वा दिवस. जादूचा घटक पदार्थ. कृतज्ञ पूर्ण हृदय एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. W. J. कॅमेरॉन, 1879 ते 1953, पत्रकार आणि उद्योजक. हजारो वर्षांपासून, अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून, जेवण्यापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते. मात्र 21व्या शतकातील या प्रथा वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणे ही गोष्ट अवघड झाल्याने ती प्रथा मागे पडत चालली आहे. पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने वाढ होईल. हम्म. पूर्वीचं मला आठवतं, म्हणजे आमच्याकडे जसं जेवायला बसत होते माझे आजी आजोबा म्हणा, किंवा मी भरपूर लोक बघितली आहे. तर पूर्वी जेवणाच्या आधी ते सगळं आपल्या ताटातला एक एक घास काढायचे. असं एक घास काढून भाजी पोळी वरण भात त्याला थोडं थोडं लावून ते जमिनीवर ठेवायचे. त्याच्यावर पाणी फिरवायचे. म्हणजे धरती मातेला पहिले आपण, तिथूनच जिने मला अन्न दिलं, पहिले आपण तिला देऊन आपण धन्यवाद व्यक्त करायचो की तुझ्याकडून हे आलेलं धनधान्य आणि हे जे जेवण आहे हे मी ग्रहण करते आहे. याच्यासाठी आपले पूर्वजांपासून या सगळ्या गोष्टी होत आल्या आहेत. आपल्याला आपण स्वयंपाक केल्यानंतर सगळ्यात पहिले आपण कुणाला देतो, तर आपल्या परमेश्वराला आपण उपहार देतो, ताट देतो. परमेश्वराने ग्रहण करावं आणि परमेश्वराला आपण थँक्यू म्हणतो की तुम्ही मला हे एवढं दिलं आहे. आणि हे दिल्यामुळं मी आज माझ्या शरीरामध्ये हे मी ग्रहण करते आणि मला ऊर्जा मिळते याच्याकडून. याच्यासाठी आपण धन्यवाद व्यक्त करायचो. हे आज नाही, हे पूर्वीपासून चालत आहे. पूर्वीचे लोक जेवताना बोलायचे सुद्धा नाही.
कारण ते ते एका यज्ञाप्रमाणे समजत होते. जेव्हा जेवत होते ना ते, तर ते दे आर लाईक की आम्ही एक यज्ञ करतोय. आपल्या पोटातला जो अग्नी आहे, तर स्वाहा स्वाहा म्हणजे आपलं पोटामध्ये एक एक घास जो जातो आहे ना, ते अग्नीमध्ये स्वाहा होतो आहे. अशा प्रकारे ते जेवण करायचे आणि बोलायचे नाही. बरोबर आहे. आणि पहिले धरती मातेला एक घास द्यायचे आणि मग अन्न ग्रहण करायचं. त्याच्यानंतर आपण जेवणापूर्वी प्रार्थना सुद्धा म्हणायचो. तर तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये तुम्ही म्हटल्या असतील, म्हटल्या आहेत ना भरपूर लोकांनी. टिफिन आपल्याला खायच्या आधी टीचर आपल्याला म्हणायची की पहिले प्रार्थना म्हणा, देवाला धन्यवाद द्या आणि मग जेवण करा. तर कृतज्ञतापूर्वक हृदय जे असतं, हे एका मोठ्या असं मेजवानीसारखं आहे. आणि ते तुम्हाला निरंतर तृप्त करेल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी देऊन देऊन ते तृप्त करणारी गोष्ट आहे ती. तर WJ कॅमेरामन, पत्रकार आणि उद्योजक यांनी म्हटलंय, मग आपल्या हृदयाला कृतज्ञपूर्वक बनवायचं आहे. तर ते एक मेजवानीसारखं आपल्या आपल्या सुद्धा आपल्याला, आपण जसं काही खाल्ल्यावर कसं तृप्त होतं ना, तसं ते कृतज्ञपूर्वक हार्ट आपलं आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर असं तृप्त होईल. निरंतर तो आपल्याला तृप्त करेल. मग ते छोट्या छोट्या गोष्टीतून, त्या जेवणातूनही मला माझं कृतज्ञ मी व्यक्त करू शकते. हजारो वर्षापासून प्राचीन इजिप्तियन लोक जेवणापूर्वी ते अन्नाबद्दल आभार मानायचे. ही परंपरा जुनी आहे. पण आता आपलं जीवन इतकं फास्ट आहे की आपल्याला आभार मानायला सुद्धा वेळ काढणं ही गोष्ट फार अवघड झाली आहे. आणि त्यामुळं मग हे सगळं मागे पडत गेलं. आता जमीन नाही, घरी घरी फरशीच असते, पण तरी तुम्ही करू शकता. आपल्या घरातल्या कुंडीतच नेऊन टाका एक घास तुमच्या जवळ जेवण, तेही करू शकता. जेवणासाठी आभार मानायला वेळ जरी काढणं अवघड झाली असेल आता, तरी पण तुम्ही करा ते. 21व्या शतकामध्ये ही गोष्ट अवघड आहे, त्याच्यामुळे ही प्रथा मागे पडली. पण साधं खाण्यापिण्याची जर कृती, ही जर तुम्ही याच्या तुमच्या आचरणात कृतज्ञता आणली, तर तुमचं आयुष्य जादूसारखं बदलून जाईल. खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून आता आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे. आता आपल्याला पुन्हा आपल्याला कुणीतरी सांगितलंय की चला तुम्ही हेही करू शकता. तर आता आपल्याला ही संधी गमवायची नाही आहे. जसा वेळ वेळ मिळेल, जसं आठवेल तसं आपल्या खाण्यापिण्यासारख्या छोट्या छोट्या कृतीमधून आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जादू वेगाने वाढवायची आहे, मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे. मग याचं साईज थोडं मोठं करता का? बस, थँक्यू. तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते ती वेळ आठवून बघा. तुम्हाला आठवेल की भूक लागल्यावर तुम्ही नीट विचार करू शकत नाही, नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आल्यासारखा वाटतो, तुमचं शरीर थरथरायला लागले आणि मन गोंधळून जातं. भावना संपतात. केवळ काही तास खाल्लं नाही तर हे सगळं घडू शकतं. तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. म्हणूनच अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक महत्वाची बाब असू शकते. हम्म. आता तुम्ही एक दिवसभर उपवास करा. काहीच खाऊ नका, फक्त पाणी प्या. किंवा तुमची जी रोजची जेवणाची वेळ आहे ती थोडी टाळा. त्या वेळेवर तुम्हाला असं आठवेल की नाही, मला जेवायचं आहे. मला जेवायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कामामध्ये लक्ष लागणार नाही. तुमचं शरीर थरथर थरथर कापायला लागेल. अगदी तुम्हाला थकल्यासारखं, मन गोंधळून जाईल. तुम्हाला काही काम सुचणार नाही. हे सगळं असं घडू शकतं. तुम्हाला जगण्यासाठी आणि विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी तुम्हाला अन्नाची आवश्यकता आहे. आणि हे अन्न आपल्याला किती महत्वाचं आहे हे तेव्हा कळतं जेव्हा आपल्याला ती भूक लागते. त्या भुकीची जाणीव होते जेव्हा आपल्या पोटामध्ये असे कावकाव म्हणतात ना, कावळे ओरडायला लागले, आणि तेव्हा खरं आपल्याला आपल्या अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची एक गोष्ट आहे. म्हणजे आपण अन्नाविषयी कृतज्ञता करू शकतो हे आपल्याला कळेल जेव्हा आपल्याला भुकीचा अनुभव होईल. मला भूक लागली, म्हणून अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही किती महत्वाचं आहे हे कळलं असेलच आता. ओके. सो आता यापुढे आपल्याला अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आता कोणाला प्रश्न नको पडायला की का करू मी कृतज्ञता व्यक्त. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी 2 दिवस उपाशी राहायचं. अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा आणि सगळ्या तुमच्या
पर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारे पहिल्यांदा त्याची रोपे लावतात, देखभाल करतात. त्यांना नेहमी पाणी घालतात. ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्यांचं संरक्षण करतात. ही तयार झालेली फळे, भाज्या वेचणारे ते पेट्यांमध्ये ठेवणारे असतात. नंतर हे खरेदी करून त्यांचे वितरण करणारे असतात. या सर्व फळभाज्यांची दूर दूरच्या अंतरावर दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात. हे सगळेजण एकत्रितपणे एक दिलाने काम करून प्रत्येक फळ आणि भाजी तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल आणि वर्षभर कशी मिळत राहील यासाठी झटत असतात. मॅम म्यूट आहे तुम्ही. अन्नाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग आता एक क्षणभर थांबायचं. आता हे अन्न पोचण्यासाठी आपल्याला कुणी कुणी हातभार लावलाय, आता त्यांची आठवण करायची आणि कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात आणि ती भाजी कोणी पिकवली, मशागत कोणी केली जमिनीची, भाजी पिकवताना रोपं कुणी लावली, पाणी कसं कुणी दिलं त्यासाठी धन्यवाद, त्या शेतकऱ्याला धन्यवाद, त्याच्या जमिनीला धन्यवाद, त्यांनी जे बी बियाणं टाकलं त्याच्यासाठी धन्यवाद, कापणी कोणी केली त्याच्यासाठी धन्यवाद, ते ट्रॅक्टरमध्ये ज्यांनी भरलं त्याच्यासाठी धन्यवाद, तो ट्रॅक्टर ज्यांनी चालवला त्याच्यासाठी धन्यवाद, आमच्या सब्जी मंडीपर्यंत आणला तो त्याच्यासाठी धन्यवाद, आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये जी बाई तिथे भाजीचं ते ठेला लावून बसलेली आहे तिला धन्यवाद, कारण की ती सकाळी जाते, ती भाजी आणते आणि तेव्हा ती आपल्याला मिळते. आता इथे विचार असा नका करू की तिचा धंदाच आहे, तिला तर पैसे कमवायचे आहे, म्हणून तिने आणलं म्हणून ती विकती आहे. शेतकरी पिकवणार नाही तर मग त्याला कसं काय पैसे मिळणार, मग तो थोडं असं हा विचार नाही आणायचा मनामध्ये. आपल्यापर्यंत पोचताय ना, तर आपल्याला त्या गोष्टीची एक एक गोष्ट आठवायची आहे. भाज्या वेचणारे, पेट्यांमध्ये ठेवणारे, ते पॅकिंग करणारे, संरक्षण करणारे, है ना, नंतर खरेदी करून जे लोक जे आहेत ते वितरण करणारे, दिवस रात्र ट्रक चालवून ते आपल्यापर्यंत ताजं ताजं पोहोचलं पाहिजे ह्यासाठी जे लोक काम करतात, त्यासाठी आपल्याला सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करायचा आहे. ते लोक सगळेजण एकत्रपणे येऊन एक दिलाने प्रत्येक फळ भाजी तुमच्यापर्यंत कशी ताजी पोहोचेल याचा विचार करतात आणि वर्षभर झटत राहतात आणि तुम्हाला तुमच्या घरापर्यंत फ्रेश भाज्या मिळतात. त्या सगळ्यांसाठी तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल. प्राणी. प्राण्यांचे मांस विकणारे, मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे, शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे आणि हवाबंद अन्न विकणाऱ्या सर्व कंपन्या या सगळ्यांची आठवण आपण ठेवायला हवी. हे सर्वजण न थकता आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात. प्रत्येक दिवशी होणारे अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे. जगातील स्टोअर्सना, उपाहारगृहांना, हॉटेल्सला, सुपरमार्केट्सना, कॅफेमध्ये, विमानांमध्ये, शाळा, रुग्णालय आणि या ग्रहावरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयांचा पुरवठा करणारी, तो सुव्यवस्थित होतो की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थेत गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला तर ती अधिकच अनाकलनीय वाटू लागते. हम्म. अ, जे लोक नॉनव्हेज आहे, प्राण्यांचं मांस विकतात, मच्छीमार करतात, दूध विकणारे लोक, शेतकरी, कॉफी चहाचे मळे पिकवणारे लोक, एअरटाईट कंटेनर जे अन्न विकतात त्या सगळ्या कंपन्या, या सगळ्यांना आठवण ठेवायची आणि त्यांचंही कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे. कधी कधी असं होतं की जरी आपण रोज बनवतो पण कधी कंटाळा आला तर आपण मार्केट म्हणून काहीतरी विकत आणतो आणि इझी टू कुक वाला असं आणून आपण खातो. तर त्याहीसाठी आपण धन्यवाद देऊ शकतो. न थकता आपल्याला खाण्यासाठी ज्यांनी अन्न मिळावं म्हणून काम केलं असे मजूर लोक, त्याच्यानंतर जे अन्न उत्पादन करणार, प्रत्येक दिवशी अन्न उत्पादन करणं ही अतिशय आश्चर्यकारक आणि वाद्यवृंदच आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी अन्न उत्पादन रोज
सगळ्या स्टोअर्सना पुरवणे, उपहारगृहांना, हॉटेल्सला, सुपरमार्केटला, कॅफेमध्ये, विमानतळावर, शाळा, रुग्णालय, सगळ्या लोकांच्या घरी खाद्य पेय पुरवठा करणारी. सकाळी सकाळी माझ्या घरी मला बाहेर जाऊन दूध आणावं लागत नाही. माझ्या अगदी दरवाजाच्या बाहेर दुधाची पिशवी असते. तो जो दूध आणणारा मुलगा आहे माझ्याकडे, मला त्याला रोज थँक्यू म्हणायचं. ते मला सकाळी उठून जायची गरज पडत नाही बाहेर. मग आपल्याला कधी कंटाळा आला तर आपण हॉटेलमध्ये जेवून जेवतो. मग तो हॉटेलवाला आणि जे अन्न जेवत आहे, तर मग तुम्हाला त्यावेळेस शेतकरी. सुपर मार्केटमध्ये सगळ्या वस्तू आजकाल निवडून निवडून मिळतात. तुम्हाला घरी आणून निवडायचीही गरज पडत नाही. जगातल्या सगळ्या स्टोअर्समध्ये, अगदी विमानामध्ये, कॅफेमध्ये सगळं व्यवस्थित सगळं आपल्याला मिळतं. आणि डेली असं नाही आज मिळतो उद्या मिळणार नाही. किती आश्चर्यकारक आणि म्हणजे वाद्यवृंद गोष्ट आहे ही. सो सुव्यवस्था, पुरवठा करणारी सुव्यवस्था होतो की नाही याचा पाठपुराठा करणारी ती व्यवस्था. आता सगळ्यांना हे सामान मिळालं पाहिजे याच्यासाठी काहीतरी कोणीतरी आहे याच्या मागे. मग तो जो बघणारा, तो जो मेंटेन करणारा, सुव्यवस्थित सगळीकडे जातोय की नाही असा पाठपुरवठा करणारा व्यक्ती आहे, तर त्या डिपार्टमेंटला, ती सगळी व्यवस्था बघणाऱ्या डिपार्टमेंटला, त्या सगळ्या लोकांना आपण धन्यवाद केला पाहिजे. यांचा विचार केला पाहिजे. अगदी अनाकलनीय वाटू लागलेले कशा गोष्टी आहेत या, की हे सगळं एवढं मोठं मॅनेजमेंट कसं होतं. सगळीकडे व्यवस्थित सगळ्या गोष्टी पोहोचतात. कुठे काय नाही त्या सगळ्या वस्तू एकेका ठिकाणी पोहोचल्या जातात. तर त्या सगळ्या माणसांसाठी आपण विचार करावा आणि अधिकाधिक कृतज्ञ व्हायचं त्यांच्यासाठी. अन्न ही एक भेट आहे. ती निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकविण्यासाठी जमीन, पोषक तत्वे आणि पाणी दिले नसते, तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळाले नसते. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवन ही शक्य नव्हते. हम्म. आपले जेवण बनवण्यासाठी, अन्नपदार्थ पिकवण्यासाठी, आपले बाग बगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृहात, शौचालयासाठी, प्रत्येक वाहन चालू राहण्यासाठी, रुग्णालयांमध्ये, इंधन, खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनांसाठी, वाहतुकीसाठी, आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, या ग्रहावरील प्रत्येक गृहोपयोगी उत्पादनासाठी, प्लास्टिक, काच आणि धातू बनविण्यासाठी, जीव वाचवण्याच्या औषधांसाठी, आपली घरे, इतर इमारती आणि बांधकामासाठी आपण पाणी वापरतो. पाणी आपले शरीर जिवंत ठेवते. पाणी, 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 श्रेष्ठ, वैभवशाली पाणी. आता सगळ्यात पहिले अन्न आहे हे आपल्याला एक भेट म्हणून दिली आहे आणि ती देणगी आपल्याला निसर्गाने दिली आहे. आपल्याकडून तो काही मागत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून अन्न धान्य पिकवण्यासाठी जमीन, त्याच्यामध्ये लागणारे न्यूट्रिशन सगळे. आणि विचार करा की जर पाणी आणि अन्न नसतं तर आपल्याला कसं आपण जगलो असतो. कुणालाही काहीही खायला मिळालं नसतं. पाणी, अन्न, वनस्पती, पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी यांचंही जीवन नाही आहे. झाडांना पाणी लागतं, प्राण्यांना प्यायला पाणी लागतं, पिकवण्यासाठी पाणी लागतं, मनुष्याला स्वतः पिण्यासाठी पाणी लागतं. तर पाण्याशिवाय मनुष्याचं जीवन हे अशक्य आहे. जेवण बनवणे, अन्नधान्य पिकवणे, बागबगीच्यांसाठी, स्नानगृहात, शौचालयात, तुम्ही एखाद्या दिवशी कुठे जरी जा, असं फिरायला जा, एखाद्या यात्रेला जा किंवा कुठेतरी जा आणि तिथे बघा कुठे तुम्ही गेलात आणि तिथे अं, शौचालयाच्या ठिकाणी तुम्हाला पाणी नसेल, तर कसं होतं ना. म्हणजे किती वाटतं की अरे पाणी पाहिजे होतं. त्यावेळेस खरं पाण्याची किंमत कळते. किंवा कुठे गेले आणि पाणीच नाही मिळालं प्यायला थोडा वेळ. रुग्णालयामध्ये पाण्याचा वापर होतो. इंधन, खाणकाम, औद्योगिक उत्पादन, हर एका ठिकाणी पाण्याचं. आपल्या बॉडीमध्ये 72%, मेंदूमध्ये 94% पाणी आहे. या ग्रहावर प्रत्येक ग्रह उपयोगी उत्पादनासाठी, प्लास्टिक ते काच, धातू आणि जीव वाचवण्याच्या औषधांसाठी, घरांसाठी, इमारतीसाठी, म्हणजे एकूण एक गोष्टीसाठी पाणी हा सगळीकडे वापरला जाणारा घटक आहे. आपल्या मोबाईलमध्ये म्हणा, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे.
तर ही पाण्याचा तुम्ही आता विचार करा की किती श्रेष्ठ आणि वैभवशाली पाणी आहे हे. पाण्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. एक दिवस आपण 2-3 दिवस नाही जेवलं तरी चालेल, पण पाणी पिल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. तर जेव्हा तुम्हाला पाण्याची कृतज्ञता व्यक्त करायची असेल ना, तर या सगळ्या गोष्टी आठवा. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक त्या पाण्याबद्दल असं थँक्यू तुमच्या मनात निघेल, कृतज्ञता तुमच्या मनातून भरभरून वाहील. पाण्याला असं हातात घ्या आंघोळीच्या वेळेस आणि थोडंसं विचार करा त्या द्रव्याचा, आणि मग फील करा. आणि मग तुम्हाला कळेल की येस, पाणी किती महत्वाचं आहे. हे पाणी नसतं तर मी माझे हात कसे धुतले असते, मी तोंड कसं धुतलं असतं. एक दिवस आंघोळ नका करू तुम्ही, आणि मग बघा, तेव्हा खरं तुम्हाला पाण्याची किंमत कळेल. तर पाणी हे अतिशय उपयोगी आहे, वैभवशाली आहे. आपल्याला परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे ही. तर याच्यासाठी आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. या ग्रहावर जर काही जादू असेलच तर ती पाण्यातच सामावलेली आहे. लॉरेन एइसिली 1907 ते 1977, मानववंशशास्त्रज्ञ आणि निसर्गविज्ञान लेखक. अन्न आणि पाणी नसते तर आपण कोठे असतो? आपण नक्कीच इथे नसतो. आपले कुटुंब किंवा मित्र कोणीही इथे नसते. आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिसला नसता. पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून जीवन, त्यात त्यातल्या आव्हानांसह आणि आनंददायक गोष्टींसह जगत आहोत. कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे. म्हणूनच जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणे आवश्यक आहे. अन्न आणि पाणी या चमत्कारांचे महत्त्व ओळखून त्यांना मान्यता देऊन अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ती कृती आहे. शाळेमध्ये मुलांच्या ह्याच्यात मी आता शिकवते की अर्थ प्लॅनेट इथेच का हे आहे. म्हणजे हा असा कुठला ग्रह आहे जिथे जे हे आहे, कसं का बरं, याच्यामध्ये काय असं युनिक प्लॅनेट आहे हा. का युनिक प्लॅनेट आहे, तर कारण इथे पाणी आहे. बरोबर आहे. म्हणून हा युनिक प्लॅनेट आहे. आणि सगळ्या प्राण्यांना, सगळ्यांना पाणी आणि अन्नाची आवश्यकता आहे, जे याच प्लॅनेटवर आहे. समजा हे नसतं तर आपण नसतो. बाकीचेही आहे प्लॅनेट्स, पण तिथे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे. तर तिथे लाईफ नाही आहे. लाईफ ही फक्त पृथ्वी तलावरच आहे, कारण इथे पाणी आहे आणि अन्नही आहे. करेक्ट आहे. तर अन्न, या ग्रहावर एकच ही जादू आहे जी पाण्यात समावलेली आहे. हा जो पृथ्वी हा ग्रह आहे, याच्यावर कुठली जादू आहे, ती जादू म्हणजे पाण्याची जादू आहे. सो मानव वंशशास्त्रज्ञ आणि निसर्ग विज्ञान लेखकाचं म्हणणं आहे की या ग्रहावर काही जादू असेल तर ते आहे पाणी, आणि ती पाण्यातच सामावलेली आहे. अन्न आणि पाणी जर आज नसतं तर आपण आज या ग्रहावर राहिलो नसतो. इथे लाईफ नसतीच, म्हणजे इथं जीवन कोणी जगूच शकलं नसतं. ना कोणी कुटुंब, ना मित्र, ना दिवस, ना आज ना उद्या, काहीच नाही. हा अतिशय सुंदर ग्रह आहे. इथे जीवन आहे. आणि आव्हानासह अत्यंत आनंददायक गोष्टीसह आपण या ग्रहावर जगतो आहे. निसर्गाने आपल्याला अन्न दिलं, पाण्याची मोठी देणगी दिली आहे. म्हणून जेवणाच्या किंवा पाण्याच्या आधी साधं एकच वाक्य बोलायचं आहे, आभारी आहे. आणि हे म्हणणं आवश्यक आहे. अन्न आणि पाणी खूप चमत्कारिक आहे. याचं महत्व जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही खरंच त्याला एक असं मान्यता द्याल आणि म्हणाल, अभिवादन करून की परमेश्वरा, मी तुझी खूप आभारी आहे की तू मला ह्या 2 गोष्टी दिल्या आहेत. जेव्हा तुम्हाला याचं महत्व कळेल, तर आज याचं महत्व कळून घ्या, याच्या चमत्कारांचं महत्व कळून घ्या, आणि अभिवादन करून रोज याच्यासाठी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. पाणी पिताना, जेवताना. तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते की त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही, तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो.
जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर ज्यांची उपासमार होते आहे आणि ज्यांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना त्याची मदतच होईल. आकर्षणाच्या नियमानुसार आणि न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार सामुदायिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या क्रियेमुळे तशीच समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष्ण असण्याच्या परिस्थितीत बदल होऊन या ग्रहावरील प्रत्येकाची गरज भागायला हवी. हम्म. आता अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करू, तर सरप्राइझिंगली काय होणार आहे, जितकी जास्त कृतज्ञता म्हणजे आपण जितकं जास्त कृतज्ञता करू तेवढं जास्तीत जास्त घेण्यात येईल असं नियम आहे हा. बरोबर आहे. तर आता याचा पुरवठा वाढेल. याचा असा आपल्या आयुष्यावर परिणाम तर होईलच, पण या कृतज्ञामुळं दुसऱ्यांसाठी सुद्धा भरपूर काही चांगली गोष्ट होणार आहे. अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करू, तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी होईल की केवळ तुमच्याच नाही, तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जेव्हा पुरवठा यायची गोष्ट आहे तर जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे त्याचं उत्पादन वाढण्यामध्ये मदत होईल. मग सगळ्या लोकांना पाण्याबद्दल कृतज्ञता वाटली, पुरेशा लोकांनी जरी ज्यांना ज्यांना कळलं त्यांनी अन्न आणि पाण्याबद्दल जर कृतज्ञता व्यक्त केली, तर काही लोकांची जी उपासमार होते ती होणार नाही. ज्यांना अत्यंत गरज आहे त्या पाण्याची आणि अन्नाची, त्या लोकांना ती मदत मिळेल. कारण आपल्याला आकर्षणाचा नियम हेच म्हणतो की जितकं जास्त तुम्ही कृतज्ञ राहाल तेवढं जास्त जास्त दिलं जाईल. मग जास्त जास्त आलं की मग सगळ्यांना ते मिळेल, भरपूर प्रमाणात ते मिळेल. न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार जेव्हा आपण कृतज्ञता म्हणतात त्याला मास कम्युनिकेशन, म्हणजे सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक कृतज्ञता जेव्हा व्यक्त करू, तर ही जी क्रिया आहे, मग आता एवढ्या मोठ्या याच्यामध्ये व्हायब्रेशन एका व्यक्तीने केलेला धन्यवाद आणि 100 व्यक्तीने मिळून केलेला धन्यवाद, तर तो कुठल्या इंटेन्सिटीने तो वरती युनिव्हर्स पर्यंत जाईल आणि किती डबल होऊन तो खाली परत येईल. तर तशी ही प्रतिक्रिया व्हायला सुरुवात होईल आणि मग अन्न आणि पाण्याचं तुम्हाला टंचाई भासणार नाही. त्या परिस्थितीमध्ये बदल होईल आणि या ग्रहावरील प्रत्येकाची मग ती गरज भागेल. तेव्हा सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त आपल्याला अन्न आणि पाण्यासाठी आभार व्यक्त करायचा आहे, जेणेकरून ती गोष्ट अजून अजून मल्टिप्लाय झाली पाहिजे, सगळ्यांपर्यंत अजून अजून पोहोचली पाहिजे. याशिवाय अन्न आणि पाण्याविषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडून तुम्हाला त्याची कमतरता भासणार नाही. ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल. हम्म. अन्न आणि पाणी याच्याविषयी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करू, तर अ, या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कमी होणार नाही. तसंच आता तुम्हाला काही काही गोष्टी आहेत जे तुमची स्वप्न आहेत, तर तीही ऑटोमॅटिकली तुमची क्लिअर होतील. तुम्ही ज्या ज्या गोष्टीवर प्रेम करता त्या त्या गोष्टी तुमच्या सभोवताली फिरायला लागतील. तुम्हाला तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती ही सोनेरी किनार आता म्हणजे विणायला सुरुवात होईल. तुम्ही जर आज अन्नासाठी कृतज्ञ आहात, पाण्यासाठी कृतज्ञ आहे, आता तुम्ही तुमच्या शरीरासाठी झाला, त्याच्यानंतर तुमच्या रिलेशनशिपसाठी झाला. मग आता हे जे छोटे 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 आपण सोनेरी धागे विणत आहोत, मग आता आपल्या स्वप्नांभोवती काय होऊन राहिलेलं आहे, छानशी अशी सोनेरी किनार विणल्या चालली आहे. एक 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 आपण जो लेसन केला तसा तसा धागा विणत आहोत, तशी तशी ती किनार विणल्या जात आहे. आणि मग आता काय होणार, आता आपल्या स्वप्नांना पंख लागणार आहे. आपण हे 8 दिवस पूर्ण केले आहे, तर आज तर सगळ्यांनी आपापल्या स्वतःला शाबासकी पण द्यायची की मी 8 दिवस कंटिन्युअस अभ्यास करून राहिलो आहे, अभ्यास माझा होतो आहे. हं? आता ही वैभवशाली सोनेरी किनार विणायला सुरुवात झालेली आहे. आता याच्या पुढे मग अजून अजून छान छान बदल होईल. तर अन्न आणि पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या आयुष्यात जादू घडून तुम्हाला याची कमतरता भासणार नाहीच. ही जादू तुम्हाला तुमच्या आवडणाऱ्या असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती, हे हे लक्षात घ्या हं. हे वाक्य थोडस वाचा एकदा, की अन्न आणि पाण्याविषयी तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडणार, म्हणजे घडून
तुम्हाला यांची कमतरता भासणार नाही. आता तुम्ही अन्न आणि पाणी याबद्दल तर तुम्हाला कमतरता बिलकुल भासणारच नाही, कारण तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहात. आता काय होईल? आता ही जादू होईल. आता जादू काय करेल? तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, तुम्ही प्रेम करत असलेल्या प्रत्येक गोष्टी, तुम्ही पाहत असलेले प्रत्येक स्वप्न आता हे पूर्ण किनार विनेल, आणि मग याला पंख लागणार आणि मग तुमची स्वप्न पूर्ण होणार. प्राचीन काळात लोकांचा असा विश्वास होता की त्यांना मिळालेले अन्न आणि पाणी हा ईश्वरी कृपा प्रसाद आहे. त्याला जर कृतज्ञतेची जोड दिली गेली तर त्यांना मिळालेल्या कृपा प्रसादाचे शुद्धीकरण होते. अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्समध्ये परिणाम भौतिकशास्त्र, निरीक्षण परिणामासारखे मांडण्यात आलेले सिद्धांत आणि लागलेले शोध पाहता प्राचीन काळाच्या लोकांची जी धारणा होती ती बरोबरच होती हे लक्षात येते. ज्याचे निरीक्षण केले जाते त्यामध्ये निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्स मधील निरीक्षण परिणाम देत असतो. त्याप्रमाणे तुम्ही जर तुमची कृतज्ञता तुमच्या अन्नधान्यावर आणि पेयावर केंद्रित केली तर त्याचा परिणाम त्याची ऊर्जा रचना बदलण्यात आणि त्याचं शुद्धीकरण करण्यात होतो. जेव्हा तुम्ही हे अन्न सेवन करता, पेय पिता, तेव्हा अंतिमतः त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीराच्या आरोग्यावर दिसून येणार नाही का? जसं अन्न तसं मन असं म्हणतात ना. प्राचीन काळामध्ये लोकांचा विश्वास होता, आणि पूर्वी म्हणजे मी जसं हिस्ट्री वगैरे स्टुडंट्सला शिकवते, तर त्यामध्ये असं आहे की पूर्वी लोक देव हा सगळ्यात पहिला त्यांनी नेचरलाच गॉड मानलेलं होतं. कारण नेचरकडून त्यांना त्या वस्तू मिळत होत्या, निसर्गाकडून अन्न मिळायचं, पाणी. तर ते नेचरला देव मानत होते. आणि लोकांचा असा विश्वास होता की मिळालेलं अन्न पाणी हा आपल्याला मिळालेला ईश्वराचा प्रसाद आहे. तर ते कृतज्ञता व्यक्त करायची, त्या कृपा प्रसादाचं शुद्धीकरण असं क्वांटम फिजिक्समध्ये जसं तुम्ही जर बघितलं तर तिथे शोध लावलेला आहे की प्राचीन लोकांची जशी धारणा होती ती बरोबरच होती. बरोबर आहे. त्यांचं जर निरीक्षण केलं, त्यांच्या जर तुम्ही निरीक्षणाच्या कृती जर बघितल्या, त्यांच्या घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्स निरीक्षण याच्यामध्ये देतात. आता हे क्वांटम फिजिक्स काय आहे ते आपण बघूया. पण जर तुम्ही कृतज्ञता तुमच्या अन्नधान्यासाठी जर केली आणि तुमच्या पिणाऱ्या पाण्यावर, कुठल्या पेयावर जर केली, तर आता तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होणार आहे ती पूर्णतः पॉझिटिव्ह. कारण आधीची ऊर्जा आणि आताच्या ऊर्जेमध्ये फरक राहील, कारण आता तुमच्या ऊर्जेमध्ये आहे कृतज्ञता. तुम्ही थँक्यू करत परमेश्वराला आभार देत देत हे अन्न हे पाणी ग्रहण करणार. तर तुमच्या शरीरातल्या ज्या ऊर्जा आहे त्या पूर्ण बदलणार. आता तुमचं शुद्धीकरण होईल. तुमच्यामधले असलेले निगेटिव्ह थिंग्स, ब्लॉकेज, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक गोष्टी दूर होईल. म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुम्ही अन्न सेवन करता, पाणी पिता, तर अंतिमतः आता काय होणार? चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होईल. तुम्ही जितकं चांगले विचार ठेवून अन्न ग्रहण करणार, तेच तुमच्या पोटामध्ये जाणार आणि त्याचप्रमाणे मग तुमचे विचार होणार. मी काल सांगितलं होतं की कुठली अशी रडत असताना किंवा काही बोलत असताना पाणी ग्रहण करू नका. कारण त्यावेळेस तो सगळा राग मग आपण आपल्या शरीरामध्ये घेतो आणि मग तो आपल्या सेल्समध्ये जातो. बरोबर आहे. तसंच आपण टीव्ही बघताना मोस्टली जेवण करतो, तर ते पहिले बंद करायचं. आणि घरी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता, माझ्याकडे जसं माझे मंत्र आहेत लावलेले, तर ते 24/7 माझ्याकडे मंत्र चालतात. तुम्ही तुमचं स्वयंपाक करताना सुद्धा ते मंत्र चालू ठेवून करू शकता. काय होईल त्याने? त्या मंत्रातून येणाऱ्या ज्या ऊर्जा लहरी आहे, जे काही आहे एनर्जी, ती त्या अन्नामध्ये जाईल. आणि मग जेव्हा ते तुम्ही अन्न ग्रहण कराल, तेव्हा मग तुमच्या जीवनात बदल होईल. आपण हॉटेलमध्ये जेवण करतो, तर माहित नाही ना आणि बघा तुम्ही कधी 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 हॉटेलमध्ये जर जेवण केलं तर कधी तुम्हाला फिलिंग कधी छान आहे तर कधी नाही येत. असं होतं. म्हणजे जनरली मला खूप कमी आवडतं हॉटेलचं जेवण. तर हे असं का होतं? कारण की आपल्याला नाही माहित ना की तो जो कुक आहे, जेवण बनवणारा, त्याची मनस्थिती कशी आहे बिचाऱ्याची, त्याच्या घरात काय झालं आहे, तो कसा आला आहे, त्याला हॉटेल मालकाने कसं ट्रीट केलं आहे, तो कुठल्या मनस्थितीमध्ये राहून स्वयंपाक बनवतो आहे, काय
काय भावना, काय विचार त्या अन्नामध्ये जात आहे. मग जेव्हा आपण ते अन्न ग्रहण करतो, मग आपल्याला तसं फील होतं. तर जसे आपले विचार असतात ना, मग ते त्याच्यामध्ये जातात, त्या अन्नामध्ये जातात. कधी काही म्हणजे पूर्वीच्या काळी लोक परान्न खायचे नाही, म्हणजे दुसऱ्याकडचं खायचे नाही. का नाही खायचे? तर हाच एक त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हे होतं, की कसं कुणाच्या कशा वाईब्स किंवा कशा एनर्जी लहरी जाणार त्याच्यामध्ये. तर चांगलं आपण आता शिकलो आहोत, की आपल्याला कृतज्ञता करायची आहे, धन्यवाद म्हणायचं आहे. मग आपण खाणारं आणि पिणारं अन्न छानच राहणार आहे. आणि तुम्ही जर कुठे गेला, तर तुम्ही ग्रहण करताना सुद्धा चांगला विचार करा. तुमच्या पाण्याच्या माठाजवळ स्वच्छ असलं पाहिजे जागा. तिथे बेसिन असेल तर ती नेहमी स्वच्छ करून ठेवा, ते घाण नको. तुमचा माठ हा असा व्यवस्थित कोरड्या ठिकाणीच तुमचं ते असलं पाहिजे. त्या ठिकाणी शक्य असेल तर तुम्ही सकाळी तुमच्या घरी पाणी येतं तर तुम्ही तिथे एखादी अं, देवाची ट्यून लावा किंवा स्वतःच तुम्ही म्हणा. त्या पाण्याला तुम्ही चांगलं चांगलं आता अफर्मेशन तुम्ही शिकत आहात, तर ते अफर्मेशन द्यायचे, जेणेकरून घरातल्या सगळ्यांच्या पोटामध्ये ते सुंदर छान असं पाणी जाईल आणि तुमच्या शरीरावर आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येईल. हेच ते क्वांटम फिजिक्स आहे. पुढे. खाद्यपेयाबाबत कृतज्ञतेच्या जादूचा तुम्हाला जर लगेचच अनुभव घ्यायचा असेल, तर तो आपल्या अन्न पाण्याचा मनपूर्वक आस्वाद घेऊन येईल. कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे जे अन्न तुम्ही खाल, पेय प्याल, ते तुम्हाला अतिशय रुचकर, स्वादिष्ट लागेल आणि अशा या अन्नाचा आस्वाद घेताना तुम्हाला ते तुमच्या आस्वाद घेताना ते तुम्हाला आवडल्याने तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करालच. पुढच्या वेळी जेवताना तुम्ही एक प्रयोग करून बघा. काही खाताना किंवा पिताना मध्येच घास तोंडात घातला की त्याची चव कशी आहे यावर मन एकाग्र करा आणि मग तो घास खा. तीच गोष्ट पेयाबाबत करा. पेयाचा घोट घ्या, त्याची चव कशी आहे यावर चित्त एकाग्र करा आणि मग तो प्या. तुमच्या असं लक्षात येईल की खाताना किंवा पिताना ज्यावेळी अन्न किंवा पेय तोंडात असते आणि त्यावेळी तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता, त्यावेळी ते विशेष रुचकर आणि स्वादिष्ट लागते. या उलट तुम्ही जर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले नाही तर त्याचा स्वाद नाट्यमयरित्या कमी झाल्याचे जाणवेल. तुम्ही केंद्रित केलेली ऊर्जा आणि कृतज्ञता याचा तात्काळ परिणाम होऊन त्याची चव वाढते. ते जास्त रुचकर लागते. हम्म. खाद्यपेयाबाबत कृतज्ञतेचा जादूचा तुम्हाला जर लगेच अनुभव जर घ्यायचा असेल, तर आपलं अन्नपाण्याचं मनपूर्वक आस्वाद घेऊन ते खायचं आहे. जेव्हा त्याला कृतज्ञतेचा स्पर्श होईल त्या अन्नाला, त्या पेयाला, तर ते खूप रुचकर होईल, खूप स्वादिष्ट लागेल आणि तुम्ही खाताना तुम्हाला असं छान वाटेल. कृतज्ञता व्यक्त करायला तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची. आता तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही जेवायला बसाल, तेव्हा खाताना पिताना मध्येच एक घास तुम्ही तोंडात घातला, की तुम्ही त्या घासाच्या त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. मी हा घास घेतलाय. ओके, मग तो चव कशी आहे? तुम्ही तुमचं जे मनाची एकाग्रता करा. तुमचं पूर्ण मनाची एकाग्रता त्या घासावर जाऊ द्या. मग तो घास खाताना, ते पाणी पिताना कशी चव वाटतेय मला, याच्यावर तुमचं मन एकाग्र करा. तुमच्या असं लक्षात येईल की खाताना पिताना जे मी अन्न किंवा पाणी तोंडात घालतो आहे, त्यावेळी तुमचं लक्ष केंद्रित करता, तर ते तुम्हाला खूप स्वादिष्ट, खूप रुचकर असं लागेल. आणि खाण्यापिण्याकडे तुम्ही जर विशेष लक्ष दिलं नाही सपोज, तर ते असं जात आहे. म्हणजे काय कधी कधी असं होतं ना, की जेवताना आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण काय खातोय. आणि भाजी खातोय की भात खातोय की वरण आहे की एखादी काहीतरी, म्हणजे जेव्हा माणूस वेगळ्या कामात असतो, त्याचं लक्ष जेव्हा त्याच्या खाण्याकडे नसतं, तेव्हा त्याला हेही कळत नाही की तो काय खात आहे. मग चव तर दूरच राहिली. ती खारट आहे, आंबट आहे, तिखट आहे, बस खायचं म्हणून खायचं, फटफट फटफट खायचं, चला आपल्या कामाला निघायचं. पण जेव्हा तुम्ही लक्ष देऊन लक्षपूर्वक जेव्हा ते जेवण जेवाल ना, मग तुम्हाला त्याचं विशेष रुचकर आणि त्याचा स्वाद कळेल. आणि मग तुमच्या स्वादामध्ये त्या नाट्यमयरित्या म्हणजे असं दिसून येईल त्याचा स्वाद. जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा तिथे त्या जागी केंद्रित केली, जिथे तुमची एनर्जी जाणार.
आणि तुमचा कृतज्ञता तिथे जाऊन तेव्हा तुम्हाला एकदम त्याचा परिणाम वाढेल, आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमच्या अन्नाची चव वाढेल. तुमचं अन्न अतिशय रुचकर लागेल ते. आता आपल्याला एकच गोष्ट आहे की आपण मंदिरात जेवतो, कुठला आपण एखादा भंडाराला जातो खायला, तर आपण नेहमी म्हणतो अरे भंडाऱ्याचं जेवण किती टेस्टी असतं ना, अरे मंदिरातला प्रसाद किती छान असतो ना. तर हे का असतं? कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स असतात. बरोबर आहे. पुढे वाचणार आज. ओके. आज तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी, म्हणजे ते तुमचं जेवण असेल किंवा एखादं फळ तुम्ही खाणार असाल किंवा नाश्ता करणार असाल किंवा पाणी किंवा इतर कोणते पेय पिणार असाल, तर एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खाणार किंवा पिणार असाल त्याच्याकडे पहा आणि तुमच्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. नंतर तुम्हाला शक्य असेल तर एक घास घ्या. त्याचं नीट लक्ष देऊन आस्वाद घ्या. यामुळे तुमच्या खाण्यातील आनंद तर वाढेलच, पण त्यामुळे तुम्हाला आणखी कृतज्ञ वाटू लागेल. पुढचा पॅराग्राफ वाचू? मी जसं करते तसंही तुम्हाला करून बघता येईल, कारण माझ्या कृतज्ञतेत त्यामुळे वाढ होते. मी जेव्हा जादूचे शब्द उच्चारते तेव्हा मी अन्नावरून किंवा पेयावरून बोटं फिरवते, जणू काही मी जादूची सोनेरी बारीक कणच त्याच्यावर शिंपडत आहे असं मला वाटतं. हे जादूचे सोनेरी बारीक कण ज्याला ज्याला स्पर्श करतात त्याचे ते शुद्धीकरण करतात अशी मी कल्पना करते. यामुळे मला कृतज्ञता हा एक जादूचा घटक पदार्थ आहे असे खरोखरच वाटायला मदत झाली आहे. ज्यामुळे मी जी प्रत्येक गोष्ट खाते किंवा पिते त्याच्यात मी जादूचा घटकाचा समावेश करते. हे जर तुम्हाला परिणामकारक वाटत असेल तर जादूचे सोनेरी कण शिंपडणारे भांडे तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा आणि त्या भांड्यातून या जादुई सोनेरी कणांचा शिडकाव तुम्ही तुमचे अन्न खाण्यापूर्वी किंवा प्रत्येक पेय पिण्यापूर्वी त्यावर करत आहात असं समजा. ठीक आहे. तर आता हा पॅरेग्राफ चालू आहे ना, काही खाण्यापूर्वी. हा. काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुमचं जेवण असेल किंवा एखादं फळ असेल किंवा नाश्ता असेल, काही असो, आता ते आपल्या समोर प्लेट आली आहे, आपल्याला त्याच्याकडे बघायचं आहे, क्षणभर थांबायचं आहे, काय जे तुम्ही खात पित असाल त्याच्याकडे बघायचं, मोठ्याने असं म्हणजे किंवा हळूपणे आभारी आहे हा जादूचा शब्द उच्चारायचा. नंतर तो घास घ्यायचा आणि नीट लक्ष द्यायचं त्याचा कसा टेस्ट आहे. आणि यामुळे काय होईल, तुमच्या खाण्यातला आनंद तर वाढणारच आहे, पण तुमच्या मनातून कृतज्ञता व्यक्त होईल त्या जेवणासाठी, त्या पाण्यासाठी. आणि रोंडाबण काय करते, तसंही तुम्ही करू शकता. ती कृतज्ञ वाढ करायसाठी ती जादूचे शब्द जेव्हा उच्चार करते जेव्हा, त्या काय करतात रोंडाबण, आता समजा ताट आलंय माझ्यासमोर, तर त्या अशा अशा म्हणजे जसं मी जादू टाकत आहे असं बोटं फिरवते, जणू काही त्या बोटांमधून सोनेरी बारीक कण त्या अन्नावर जात आहे आणि त्या अन्नाला स्पर्श करत आहे. म्हणजे आता हे अन्न माझं शुद्ध होत आहे. थँक्यू परमात्मा, थँक्यू थँक्यू. मला ज्यांनी दिलं त्यांच्या, आणि सगळ्या घटक पदार्थासाठी सुद्धा कृतज्ञता. भाजीसाठी डाळ आहे, भात आहे, आणि त्यांना खरोखरच ते खूप छान वाटतं जेव्हा त्या कृतज्ञता व्यक्त करतात. आता आपल्यालाही असंच करायचं, जेव्हा आपलं ताट येईल तर आपण असं त्याच्यावर जादूची हे करायचं आहे. हा. त्यामुळे काय होईल, प्रत्येक गोष्ट खाते पिते आणि त्यावेळेस खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये त्या जादूच्या घटकांचा समावेश होईल. आणि जेव्हा तुम्हाला हे परिणामकारक वाटेल तर जादूचे सोनेरी कड शिंपणारा जसं तुमच्याकडे भांडं आहे, तुम्हाला अशी कल्पना करायची आहे, आणि त्या भांड्यातून तुम्ही त्या सोनेरी कणांचा त्याच्यावर शिडकाव करत आहात तुमच्या अन्न खाण्यापूर्वी आणि पिण्यापूर्वी. असं तुम्हाला समजून ते अन्न मग ग्रहण करायचं आहे. हे तर तुमचं इमॅजिनरी राहणार आहे. ठीक आहे. तर हे असं करायचं आणि मग ते अन्न ग्रहण करायचं, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या त्या अन्नातला स्वाद वाढेल, तुमची कृतज्ञता वाढेल. जसं रोंडाबंद करतात तसं तुम्हाला करायचं आहे.
दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण्याचे विसरला होता. हे जर तुमच्या लक्षात आले तर ते लक्षात येता क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि त्या किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा. आजच्या दिवसात खाण्यापिण्याविषयी अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरलात तर हीच कृती उद्या सुद्धा करा. मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक एक दिवस वाया घालवणे तुम्हाला परवडणार नाही, कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणे यावर अवलंबून आहे. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही कृतज्ञता खोलवर रुजवण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी जादू घडून आल्याचे तुम्हाला दिसेल. हम्म. तर आता आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा तुम्ही जादूचे कण शिंपडा, त्याला असं जादू सारखं बनवा आणि मग ग्रहण करा. मग तुम्हाला छान वाटेल. आणि कोणत्याही वेळी खाण्यापूर्वी, समजा आता आज मी जेवण करताना विसरले, पाणी पिण्यापूर्वी आभारी म्हणायचं विसरले, जसं तुमच्या लक्षात येईल तेव्हा त्याच वेळेस डोळे मिटायचे आणि मनातल्या मनात तो प्रसंग आठवायचा की मी हा सकाळी मी हे जेवली होते ना, मी खूप सुंदर आज ना मेंदू वडा आणि इडली खाल्लेली. वाव, खूपच टेस्टी आणि खूपच छान होतं. वाव, धन्यवाद परमेश्वरा, ज्या दुकानातून ती आणली, ज्याने ती बनवली त्याच्यासाठी धन्यवाद. आणि आपण थँक्यू म्हणायचं त्या खाण्याला, त्या पिण्याला. तो क्षण आठवायचा आणि जादूचे शब्द थँक्यू उच्चारायचं. आता आज दिवसभरामध्ये खाण्यापिण्याबद्दल जेवढी जास्त तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तेवढं चांगलं. आणि विसरलात समजा आज, तर उद्यापासून करा. पण जर तुम्हाला स्वप्न तुमची महत्वाची आहे तर विसरायला नाहीच पाहिजे. तुमची कृतज्ञतेची बांधणी करताना एक एक दिवस तुम्हाला असा टाळणं परवडणारा नाही आहे. तेव्हा आपले स्वप्न महत्वाची आहेत, किती महत्वाची आहे यावर तुम्ही कृतज्ञता करू शकता. म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे, विसरायचं नाही आहे. जेव्हा जेव्हा आपण खाणार पिणार, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करणे, तर ही कृतज्ञतेची खोलवर रुजण्यासाठी केलेली ही क्रिया आहे, अभिव्यक्ती. तुम्हाला त्यावेळी ती तीव्र जाणवेल आणि तुमच्या जादूमध्ये बदल घडून येणार. जादूची जादूची कृती क्रमांक 8. जादूचा घटक पदार्थ. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचून झाले की आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. असं काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खात आहात किंवा पित आहात त्याकडे नीट बघा आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर किंवा पेयावर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली आहे त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस, आजची कृती आहे ती लिहायची नाही आहे, अगदी सहज आहे. सो भरभरून करा. आता तुम्हाला वही पेन घेऊन बसायची गरज नाही आहे. वेळ काळ हेही नाही आहे. वेळ तर भेटणारच आहे, कारण की तुम्ही जेवण करणार, तुम्ही पाणी पण पिणार आहात. पहिला जी हे आहे कृती, ती रोजची जी करायची आहे तीच आहे. 10 वरदानं लिहायची आहे. सगळेजण सकाळी लिहत असतील असं आम्ही गृहीत धरतो. शक्यतो ही सगळी वरदानं तुम्हाला सकाळी लिहायची आहे, क्लास झाल्यानंतर नाही. कारण हे रोजचं सेम आहे. तुम्हाला ही 10 वरदानं सकाळी लिहायची आहे. लिहिताना ती यादी परत वाचायची आहे. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं आहे. तुमची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर ही तुमची क्रिया सकाळी ऑलरेडी होऊन गेली असेल. आता काय आहे, आता या क्षणापासून पुढे मी जे काही खाणार पिणार, मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मनातल्या मनात मोठ्याने जसं जमेल तसं करायचं. आणि जादूचे शब्द उच्चारायचे. तसं जर तुम्हाला हवं असेल आणि तुम्ही खाद्यपेय घरात पित असाल किंवा कुठे जिथे शक्य असं वाटलं तसं, आपला जादूचे कण सोनेरी बारीक कण तुम्ही त्याच्यावर शिंपडू पण शकता. ही एक क्रिया आपल्याला करायची आहे.
आणि तिसरी जी क्रिया आहे ती रात्री झोपण्यापूर्वीची, जी तुम्हाला दिवसभरात असलेले पूर्ण चांगले क्षण, आपल्यासोबत जे जे घडलं, मैत्रिणीने काही आणून दिलं, तुम्ही कुठे गेला तिथे तुम्हाला काही खायला मिळालं, असे छोटे छोटे दिवसभर पूर्ण दिवस स्कॅन करा. स्कॅनिंग झाल्यानंतर चांगल्या गोष्टी आठवा आणि सगळ्यात सुंदर जी गोष्ट झाली ती आठवायची आणि मग धन्यवाद करून झोपायचं आहे. आजचा लेसन संपला आहे. कुणाला नाही कळला असल्यास प्लीज विचारा. सगळ्यांना लेसन समजला व्यवस्थित? येस सर नो? येस. एनी क्वेश्चन? हँड रेज करा कोणाला काही प्रश्न असतील तर. इव्हन दो तुम्ही तुमचे असे अफर्मेशन्स जे आता प्राजक्ता मॅमनी सांगितले आहे ना, तेही तुम्ही पाण्यावर तुमच्या बॉटलवर लिहून ठेवा. हम्म. माझ्या घरच्या फ्रीजवर, वॉटर फिल्टरला, सगळीकडे आमच्याकडे अफर्मेशन्स लिहून ठेवलेले आहेत. आणि पूर्वी माझ्याकडे जसं भांड्याला जसं मावशी होतात, तर मी आता ते काढल्या, कारण मला माझं बेसिन नीट अँड क्लीन पाहिजे, कारण की त्याच्याच वर माझं फिल्टर आहे. सो एव्हरी टाइम म्हणजे मी शक्यतोवर ती जागा नीट अँड क्लीन ठेवायचाच प्रयत्न करते, कारण की ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुमच्या पाण्यामध्ये जातात. बरोबर. मॅम तुम्ही म्यूट झाला. क्वेश्चन नसेल तर काहीतरी शेअर तरी करा, असं म्हणते. किती इंटेलिजंट स्टुडंट्स मिळाले आपल्याला. है ना प्राजक्ता? रिअली व्हेरी नाईस. म्हणजे सगळ्यांना कळतंय, म्हणजे याचा अर्थ एक तर मी गुड टीचर आहे किंवा तुम्ही गुड स्टुडंट आहात. दोन पैकी एक गोष्ट असू शकते. यू आर अमेझिंग मॅम. अनम्यूट करायचं आहे. थँक्यू. कोणाला? अनिता मॅमला. हा, हम्म. मॅडम हे जे आहे आपलं बोला बोला, हा आवाज येत आहे. वैभव आहे, ते प्रत्येक वेळेस वेगवेगळे लिहायचे का एकाच दिवशी एकच लिहिले सगळे लिहिले तरी चालतात? म्हणजे 10च्या 10 रोज, आज तेच 10 लिहिले, उद्या पण तेच 10 लिहायचे, असं लिहायचं का वेगवेगळे लिहायचे? वेगळे वेगळे. आज जर हो तुम्ही का? हेल्थवर लिहिले 10, तर उद्या हा मनीवर हा. लिहा. मग नाही, मी बाकीच्या काय रोजच्या करते, गोष्टी. थोडेसे 2-3 हेल्थ वर लिहिते, 2-4 मग सगळ्या बाहेरच्या निसर्गावर असे लिहिते, आणि मग नंतर घरातल्या याच्यावर 2-3 लिहिते. मग असे रोज लिहिले तर चालतील ना हम्म हम्म वेगवेगळे? हम्म तेवढेच आणि तुमच्या लिहायचे ना? हेल्थमध्ये जास्त चॅलेंज आहे, तर तुम्ही हेल्थ विषयी तुम्ही रिपीटही करा. हा, तुम्हाला हेल्थ 10 कोणी वर. सांगितले? 20 लिहा ना, 25 लिहा. चालेल. आणि ते रोज सकाळीच लिहिले गेले पाहिजे का? हा, सकाळी लिहा. मी मला सांगते, तुम्ही 5 वाजता उठून लिहा. हो ना मॅडम, मी 5ला उठते, माझा जरा वेगळा योगाचा क्लास असतो ना. हम्म बरोबर. मी तरी त्याच्या आधी उठून लिहित जाईल. हम्म काय एक 10-15 मिनिटं लागतात, हो. लिहित जाईल. मग सुरुवातीचे चालेल चालेल. ऍटलिस्ट काय करायचं, तुम्ही 5 वाजता उठता ना समजा, हो, तर हो. सुरुवातीचे 10 लिहून घ्यायचे. मग दिवसभरात कधी वेळ मिळाला तेव्हा हा, पुढे कंटिन्यू करायचे. चालेल चालेल मग. हा हा. आणि हम्म. मॅडम प्रत्येक याच्यात कारण टाकायचं ना? हो, कारण तर आवश्यक आहे. बी कॉज. हा मॅडम, मी माझं एक हे दाखवते फक्त हे. धन्यवाद डॉक्टर चंद्रशेखर यांनी माझ्यावर उत्तम उपचार करून मला बरं केले. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर चंद्रशेखर पेठे. हे कारण कारण ना, यांनी मला माझ्यावर उत्तम उपचार करून मला पूर्ण बरे केले. हम्म असं बरोबर आहे का हे? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. चालेल चालेल, मग मी असे ही हे करेल. कृतज्ञ आणि आहे बाकी डॉक्टर चंद्रकांत पेठे यांच्यासाठी, अच्छा. कारण यांनी हा हा. माझ्यावर उपचार करून मला अच्छा. निरोगी, म्हणजे काय नाही, निरोगी पटल्यापेक्षा हा, यांनी मला तंदुरुस्त व्याधीमुक्त केले आहे केले किंवा किंवा पूर्णपणे बरे तंदुरुस्त. केले आहे. चालेल चालेल. हा, थँक्यू. धन्यवाद मॅडम. हम्म. चालेल. जया मॅडम. हा मॅम, म्हणजे ते सोनेरी कणांचा छिडकाव जे सांगितलं आहे, तर हम्म ते पण काय व्हिज्युअलाइज करायचं असं, आणि म्हणजे ताट वाढलं असलं तर असं. आपलं ताट समोर आलं ना, की असं व्हिज्युअलाइज करायचं की तुमच्या हातातून तुम्ही सोनेरी असं किरण टाकतायत. थँक्यू 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 परमेश्वरा. धन्यवाद.
मला हे सुंदर जेवण दिलेलं आहे. आता याच्यातून खूप असं तुमचे किरण इतकी छान पडत आहे की ते अन्न असं ब्लेस्ड आपण म्हणतो ना जेवण, असं कृतज्ञतापूर्वक अन्नाचं आपण आता सेवन करणार आहोत. आणि अच्छा. मग ते तुम्ही जेव्हा कण शिंपडाल तर थँक्यू, हे जिथनं आलं, ज्या भाजीवाल्याकडून मी भाजी घेतली, ज्या शेतकऱ्यांनी ते उगवलं, ज्यांनी पाणी दिलं, ज्या ट्रॅक्टरने ते आलं, या सगळ्यांसाठी मी खूप कृतज्ञ आहे. तर परमेश्वरा थँक्यू, मला हे सुंदरसं, खूप सुंदर असं जेवण मला द्यायसाठी, असं म्हणायचं आणि सेवन करायचं. हम्म, हम्म, हम्म. धन्यवाद मॅम. आणि हा हा, बोला. हम्म. ते रोज जे 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे आहे आपल्याला, तर हम्म. ते आईबद्दल, आई बाबाबद्दल आणि आई बाबा आणि केलंय मॅम. मॅडम हा, आई वडील आणि पंचतत्व हे तर रोजच येतील ना समजा. आणि हा, बाकी येऊ दे ना. मग वेगळी असू असू शकतात. आई बाबा तर रोज येतातच. तसं माझ्या ग्रॅटिट्यूड मध्ये सगळ्यात सुरुवातीची 3 वाक्य तर रोज सेम आहे. माझे आई बाबा आणि माझा कृष्ण. सगळ्यात पहिले माझ्या कृष्ण भगवानाला मी रोज ग्रॅटिट्यूड देते की आय एम ट्रुली ग्रेटफुल किंवा आय एम थँकफुल टू माय लॉर्ड कृष्णा बिकॉज ऑफ हिम टुडे आय एम हिअर, किंवा बिकॉज ऑफ हिज ब्लेसिंग आय आय ऑलवेज, मला त्याचे रोज आशीर्वाद मिळतात. त्याच्यामुळं मला खूप काही म्हणजे मी वेगवेगळं एक सेंटेन्स फॉर्मेशन वेगळं असतं, पण रोज माझ्या कृष्णाला माझा धन्यवाद आहे सगळ्यात पहिला. आईला, नंतर बाबांना, आणि मग रुटीन मध्ये वेगवेगळे. मग आता आज माझ्यासोबत समजा काही गोष्ट घडली आहे, तर ती मी उद्याच्या ग्रॅटिट्यूड मध्ये त्या 10 मध्ये टाकू शकते की थँक्यू माझ्या मैत्रिणीला, मोम बर्मनला, तिने माझ्यासाठी, कारण तिने माझ्यासाठी सुंदर गिफ्ट आणले. मग हे आपण त्या नेक्स्ट डे आला आपल्याला ऍड होऊ शकतं ना. अच्छा. हम्म. बरं. धन्यवाद, धन्यवाद. अजून कोणाला विचारायचं आहे? अच्छा, अनिता मॅमला. सुचिता. विचारायचं होतं. हम्म. जर समजा आपल्याला कोणी दुसऱ्यांच्या बद्दल आपल्याकडे काही गाऱ्हाणे केले, आता एखाद्याची काहीतरी त्याची अडचण असेल आणि तो सांगत असेल, तर आता त्याच्यासाठी काय करावं? ते ऐकून जर घेतले तरी त्याला हा ना काहीतरी उत्तर द्यावं लागतं, तर कसं काय? तर ऐक, हा, सांगा प्राजक्ता. उठून जा, निघून जा, वॉशरूम मध्ये नाही, बंद करून घ्या. पण मॅडम मॅडम घरातलेच असल्यानंतर काय करता येतं? अं, ऍक्च्युली ना आता ते जे अश्विन मॅम आहे ना, त्यांनी हे सेम उदाहरण सांगितलं होतं. त्यांच्या सासूबाई आहेत, त्या या जर्नीमध्ये हो नाहीये. हो पण हो मग हो. मॅम जेव्हा पण त्यांच्याकडे जातात तेव्हा त्यांचं कॅसेट सुरूच होते, हे ते, हा हा हे हा, वगैरे माझं वगैरे पण असं. तसं होतं. पण मग मॅमने काय सांगितलेलं तेव्हा मॅम काय करतात, ऐकत तर असतात हो, पण ते ऐकायचं. स्वतःमध्ये अलाउच करत नाही. मॅम हा. मनातल्या मनात काहीतरी गाणं गुणगुणत असतात आणि मॅम त्याच्यावर काही रिस्पॉन्स देत नाही. असं समजा तुम्ही काहीतरी बोलताय, मग माझ्या मनामध्ये मी असंच म्हणतेय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. पण त्यांना असं वाटतंय की मी ऐकतेय. समोरचा समोरचा जर बोलायला भागच पाडत असेल नाही नाही, भाग करणं, कसा पाडणार तो? हम्म. असं नाही हे करायचं तुम्ही. विचारणं बरोबर आहे का काय? असं. मग हे हम्म. याचं चुकलं की नाही? मग मी हा कधी हा, कधी असं हो केलं. याचं चुकलं, हो का, असं हम्म. म्हणायचं. बरं बरं बरं, ओके ओके, हा हा, ठीक आहे. चालेल. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की मला आता नाही लक्षात येते. हा फक्त हा हा तुम्हाला हा. एवढंच लक्षात घ्यायचंय आणि त्या मॅम की ते तुमच्याकडे नाही आलं पाहिजे. मग तुम्ही काहीही करा, भजन हो करा, हो डान्स हो. करा, उठून जा, निघून जा, फक्त तुम्हाला निघून नाही तुमच्याकडे नाही जात आहे, घ्यायचंय. कारण ऑलरेडी निघून नाही आपण या जात आहेत. जर्नीमध्ये समोर आहे की राहून, आपण समोर राहून मी पॉझिटिव्हिटीकडे हा जातोय. हो करू शकते, समोर राहून हा हो करू शकते, हा हा. पण ते गॉड ब्लेस, हे नाही आणि करू मनातल्या शकत. मनात गॉड ब्लेस हर, गॉड ब्लेस हर, हा किंवा जसं हा, बस प्राजक्ताने बस, सांगितलं, हो हो, हे स्वामी करू समर्थ. शकते. माझं गुड माझं जे लिसनर, मनातलं आहे ना, तिथे गुड ते लिसनर मी बनायचं नाही. हम्म. मग मी देवाचं नाव घेत राहील मधले माझ्या माझ्या ह्याच्यात. हो. हम्म, देवाचं नाव चालते. घ्यायचं आणि म्हणायचं ओके ठीक आहे, मग आता ना मी थोडंसं जाऊन येते. असं तुम्ही तुमच्याच वेनी हो हो, स्वतःचा मार्ग काढा तिथे. बरं जरुरी बरं नाही बरं. ना सगळ्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. हो 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 हो. आमच्या घरी पण अशी परिस्थिती असते. हा माझी हा हा, आई जरा काही झालं की सुरूच होते हो डायरेक्ट. हो, हा आणि हा तिला तर हा, माहितीये की मी हे सगळं काही करते, काय हो असतं हे हो पण हो हो माहितीये. हो. पण
सुरूच होते लगेच. त्याला काय केलं? मग मी तिला लगेच म्हणते, मम्मी याच्यामध्ये काहीतरी मला एक चांगलं सांग बरं, तू या व्यक्तीविषयी तू चांगलं सांग मला. वाईट तर एवढं आहे ना, एखादी चांगली गोष्ट सांग. मग तिला वाटतं चला आता ही म्हणून आई आपलं राहिली ऐकून नाही घेणार म्हणायचं, आहे. आईला हात माणूस सांगू शकतं. हे बरोबर आहे ना. मग ती जी व्यक्ती असेल आता असं तुम्ही त्यांना हम्म. नाही म्हणू शकत, पण मग तुम्ही नाही. एक ती जेवढ्या हक्काने तुमच्याशी बोलते त्याच हक्काने तुम्ही म्हणू शकतात ना त्या व्यक्तीला की तुमच्या सासूबाई असतील किंवा हसबंड असतील, त्यांना तुम्ही म्हणू शकता, किंवा नणंदबाई असतील तर नाही त्यांना तुम्ही म्हणू जबरदस्त शकता नाही. ना की हे असं विचार न करता मला वाटतं तुम्ही असा विचार केला तर तुमच्या स्वतःसाठी खूप चांगलं ठरेल ते. बर, असं. तुम्ही काल प्रयत्न नक्कीच हा करते. काल सुरू कीर्ती करते. मॅमने पण आपल्या ग्रुपवर म्हणजे समजा पाठवलेलं ना, की चुकून आपल्याकडून कधी असं झालंच, काही हे झालं, तर मग आपण काय करायचं? मग ग्रॅटिट्यूड लिहायचे का? मग तर काय, किंवा मनातल्या मनात बोलायचं, सॉरी असं झालं बॉस, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पण मग तुम्ही सॉरी कशासाठी म्हणणार? पण मग असं तिचं बोलणं मी ऐकून घेतलं, ते पण, ऐकायला अं, विषयीच. बोलणं ऐकून घेतलं म्हणून नाही सॉरी म्हणायचं खरं तर. हा पहिली हा. गोष्ट, जर तुमचं काम हेच आहे की ते तुम्ही तुमच्यापर्यंत घेऊच नका पर्सनली. म्हणजे आपण कसं करतो, माझ्या मनावर नाही घेणार, पण ऐकावं मात्र लागतं. मग ऐकून तुम्ही घेऊ नका ना. आता कितीतरी गोष्टी अशा असतात. आता या लेसन मध्ये मॅमने एवढा लेसन एक्सप्लेन केला आपल्याला शब्दन शब्द. हो हो. त्यातलं फॉर शुअर सांगू शकते की 80%च आपण सगळ्यांनी समजलंय. मग 20% काय केलंय आपण सोडून दिलंय. हे आपण हो. जाणीवपूर्वक नाही सोडलंय, बट कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होता, अरे 12 वाजले, मिस्टरांची जेवणाची बरोबर. वेळ आहे, आज सुट्टी आहे, मला वोटिंगला जायचंय, कधी जाईल, ह्या विचारांमध्ये हा, हा, हा. तो तो जे मॅमने बोललेले शब्द होते, विचार होते, ते आपल्यापर्यंत नाही पोहोचले. हे हो हो पणे झालंय. मग आपल्याकडे तर पॉवर आहे हो की हो आपण जाणतेपणे पण हे करू शकतो. हो हो हो. मॅडम, की समजा ती व्यक्ती, जी व्यक्ती आपल्याबरोबर गाराणे करते, तिच्याविषयी समजा हे केलं तर, आपल्या तिच्याविषयी ग्रॅटिट्यूड लिहिलं तर, आता जी व्यक्ती आपल्याविषयी ती दुसऱ्याविषयी आपल्याकडे गाराणे करते, तिलाच म्हणायचं ती खूप छान आहे, तिचे असं आहे, तिचं तसं आहे, असं केलं तर. तुम्ही ब्लेसिंग्स हं. देऊ शकता, पण तुमची एनर्जी अशा ठिकाणी वेस्ट नका हं. करू की नाही का बरं तिथे मॅडम, आता चान्सेस. दुसरे मेसेज येत आहेत, तुम्ही त्यांच्यावर बोला आता आपण नंतर. हो, चालेल. थँक्यू. चालेल चालेल, सॉरी. हा हा हा. हो हो. चालेल. सुचिता मॅम, तुम्ही अनम्यूट करा, तुम्हाला काही प्रश्न असेल तर. हा, अनम्यूट आहे. आवाज येतो माझा मॅडम? हो, येतो. मॅडम, नेहमी जॉबवर असल्या कारणाने मी सेशन अटेंड नाही करत आहे. आणि आज इलेक्शनच्या निमित्ताने मी आज सेशन अटेंड करते. मी कॅमेरा ऑन केला आहे. हा, कॅमेरा मग ऑन करून बोल. व्हेरी येतो नाईस. आवाज? हो येस. हो, आवाज येतोय मॅडम, छान. त्या दिवशी आपण रात्री 9 वाजता भेटलो होतो, माहिती आहे का? हो. तर हा, मी या जर्नीमध्ये डिसेंबर पासून आली. आणि या जर्नी डिसेंबर पासून आली आणि मला माझ्या लाईफमध्ये खूप बदल आला. माझ्या 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 सगळ्या गोष्टीमध्ये, रिलेशनशिप, मनीमध्ये, त्याचप्रमाणे इतर असं ऑफिसमध्ये वगैरे असं खूप मला त्याचा चांगलाच हे झाला आहे. आणि दुसरं म्हणजे मी मागे सांगितलं होतं की मला जॉबमध्ये सुद्धा चॅलेंजेस आलं होतं. आणि मी दुसरा जॉब शोधायला प्रयत्न केला. आणि त्यावेळेला अरविंद सरांनी सांगितलं होतं एक की असं लिहायचं, असं बोलायचं, अफर्मेशन असं टाकायचं की मला माझ्या मनासारखा जॉब, मनासारखी जागा, मनासारखा पगार, मनासारखी लोक अशा ठिकाणी मिळू दे, म्हणजे मिळाला असंच हे करायचं. आणि त्याप्रमाणे मी सकाळी ना मॅडम, मी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस उठून सगळं असं लिहिलं. आणि त्या दिवशी मला जॉबला, इंटरव्ह्यूला जायचं होतं. मॅडम, तिथे गेले आणि खूप चमत्कार झाला. जिथे मी गेली ना तिथे जॉबसाठी, तिथे गेल्यानंतर मी मॅनेजरच्या समोर बसली, ती ओळखीची निघाली. आणि त्याच्यानंतर जे माझे हे होतं, जे ऑफिसेस, ते माझ्या माझ्या आधी जुन्या कंपनीच्या पार्टनरचं ऑफिस होतं. तिकडे ते ओळखीचे होते. त्यांच्याच पोर्टफोलिओवर मला जॉब मिळाला आणि माझ्या मनपसंत सॅलरी प्रमाणे मला मिळाला. आणि जागा सुद्धा घरापासून 15 मिनिटावर. मॅडम, वाव. अगोदर मी 1 तासाच्या जर्नी करत होती. आणि आता म्हणजे त्या जॉबवर मी अजून आहे आणि खूप छान जॉब आहे. मनासारखं सगळं सगळं मला मिळालंय मॅडम. वाव, खूप खूप अमेझिंग शेअरिंग आहे तुमचं.
हा आणि मी सतत मॅडम असं युजलाइज करायची की मला जॉब छान मिळाला. आणि अरविंद सरांनी सांगितल्याप्रमाणे लिहायची. मेन म्हणजे मॅडम ब्रह्ममुहूर्त 5 वाजता वगैरे आपण उठून लिहितो ना, ते सर म्हणायचे की ते नक्की होतच. आणि मला ते असं वाटतं या ग्रुपमध्ये ज्यांना कोणाला जॉबचा इश्यू आहे, प्रॉब्लेम्स आहे, ब्रेकडाऊन आहे, त्यांनी हे आवर्जून करावं. खरंच खूप ह्याच्यामध्ये बदल घडून येतो. दुसरं शेअरिंग मी तुम्हाला बोलले होते की मी गोव्याला गेले होते रिट्रीटला. आणि परतीच्या प्रवासाच्या वेळेला मला असं जाणवलं की माझी बॅग 17 किलो वजनाची असं 15 किलो वजनाची असल्या पाहिजे, तिथे 18 किलो वजनाची होती. मी तिथे जाऊन परचेस केलं, खूप शॉपिंग केलं आणि त्या बॅगेत टाकलं. आणि परतीच्या प्रवासाच्या वेळेला मला लक्षात आलं की माझी बॅग हेवी आहे. म्हणजे 15 किलो वजनाची येताना होती, पण तेवढंच सामान आहे, त्याच्यामध्ये अजून 3 किलो सामानाचं वजन गेलं. तर माझ्याबरोबर आपल्या ग्रुपमध्ये ज्योत्स्ना पाटील आहे, ती होती. आणि आपल्या दुबईच्या स्वप्ना मॅडम होत्या. त्या मला एवढंच बोलल्या, "अरे कुछ नहीं, तू खाली ग्रॅटिट्यूड कर और मॅजिक बस डाल दे." असंच बोलला. मी माझ्या हातामध्ये आपला मॅजिक हे काढला, स्टोव काढला. त्याला सांगितलं, की "बाबा असं-असं झाले आहे, माझी बॅग वजनाची आहे, तर तू मला सपोर्ट कर, हेल्प कर." आणि खूप त्याला हे केलं, म्हणजे हातातच ठेवून त्याला. आणि त्या बॅगेवरती मॅजिक डस्ट टाकायला सुरू. जसं आज तुम्ही बोलत ना, जेवणावर मॅजिक डस्ट टाका. तसं त्या बॅगेवर मॅजिक डस्ट टाकून असं बोलत होती, माझी बॅग खूप हलकी-फुलकी आहे, वजन कमी आहे, मी सुखरूप पोहोचले. आणि ह्याप्रमाणे एअरपोर्टला गेले ना मॅडम, तर तिथे 1 तासाचा मला अवधी होता. तर मी बोर्डिंग पास घ्यायच्या आधी ना मी 1 तास ते बुकमध्ये लिहित होते. ज्योत्स्ना बोलते, "तू काय लिहितेस?" म्हटलं, "अगं मी काहीतरी लिहितेय." मी असं लिहिलं, की माझी बॅग हलकी-फुलकी असून मी माझा मुंबईचा आणि माझा पहिल्यांदाच विमानाचा प्रवास होता मॅडम. काही अनुभव नव्हता विमानाचा मला. तर असं लिहिलं, माझा प्रवास म्हणजे माझी बॅग हलकी-फुलकी असून मुंबईचा प्रवास विमानाने मी खूप सुखरूप झाला असं. बोर्डिंग पास घेतला मॅडम आणि तिथे बॅग ठेवली. बॅग ठेवून त्या समोरच्या व्यक्तीने ती बॅग पुढे पटकन सरकावली अशी त्या पट्ट्यावरून. ती पुढे गेली. मी त्याला म्हणते, "असं बॅग का वजन?" तर तो पटकन म्हणाला असा, "कुछ नहीं, हलका-फुलका है, जाओ और मुंबई में कलेक्ट करो." मला एवढा खूप वाव, आनंद वाटला. खूप म्हणजे आपण बोलतो ना मॅजिक नाही असं बोलू शकत नाही. वंडरफुल. मॅजिक आहे. आणि मेन म्हणजे त्या आपल्या जादुई पत्थर म्हणजे जादुई जो आपला रॉकस्टार आहे, त्याच्यामध्ये तर खूपच आहे. मी नेहमी त्याच्याशी बोलतो, कधी अडकली, कुठे काय गेलं. इव्हन माझी मुलगी आहे ना, मॅडम तिला एकदा मला अशी बोलली मेट्रोमध्ये असं नाही, ऑफिसला येतं. "मम्मी माझं डोकं ना खूप दुखतंय, खूप दुखतंय." असं म्हणजे चॅलेंजेस आहे. आणि ती मला माहिती ती हे सगळं घेऊन आली की घरी आली की मग मला ती हे करून देत नाही. सतत डोक्याला पकडून बसते. मी लिहिलं की माझी मुलगी खूप म्हणजे माझ्या मुलीचं डोकं दुखायचं थांबलेलं आहे आणि ती हसत-हसत घरी आल्या. असं लिहिलं आणखीन अफर्मेशन टाकलं. आणि त्या दिवशी मॅडम हे होतं आपलं दहीहंडी होती आणि ठिकाणी ना स्पीकर होते मोठे-मोठे असे. तर ती आली, तर ती दरवाजात येऊन ना एवढं हसत-हसत एकदम आली. मी म्हटलं, "अरे, तुझं तर डोकं दुखत होतं ना तुझं आणि तुला उशीर का झाला?" ती मला सांगते, "अरे नाही मम्मी, ते पुढे-पुढे ते गोविंदाचं पथक लागलं होतं. तिथे ना मोठा स्पीकर होता तिकडे. तर मी म्हटलं, "तर तुला त्रास नाही झाला ते डोकं दुखत?" "काय माहिती माझं अचानक तुला बोलली आणि 5 मिनिटांनी मम्मी माझं अचानक डोकं दुखायचं थांबलं." अरे हे एक मॅजिक झालं मॅडम. वाव, आणि खूपच छान. मी मॅजिक बुक करते आणि माझ्या मुलीला त्याचा फायदा होतो म्हणजे तिचं प्रमोशन झालं. माझा मुलगा म्हणजे त्याचं पर्सेंटेज फार कमी असे यायचे. त्याचे पर्सेंटेज चांगले यायला लागले. म्हणजे माझ्या घरात त्याचा फायदा झाला. माझ्या मिस्टरांच्या स्वभावात फरक पडला. माझ्या घरातलं वातावरण खूप छान झालं. हे सगळं माझं शेअरिंग तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचं होतं. तर आज मला एक संधी मिळाली. आणि काल परवा तर माझं कसं होतं एक दिवस लेट मला सराव करायला भेटतो. पण रात्री मी 11 ते 1 ऑफिसमधून आल्यावर आपलं रेकॉर्डिंग ऐकते आणि सकाळी 7 ते 8 मध्ये ते रेकॉर्डिंग ऐकते आणि मी माझं ते लिहिते ग्रॅटिट्यूड. तर ते हे होतं नाही का आपला मॅनेजर, अदृश्य मॅनेजर. त्या अदृश्य मॅनेजरला मी घरापासून माझ्याबरोबर ऑफिसपर्यंत घेऊन गेली, बाजूच्या सीटवर बसवलं. आणि माझं कसं कलेक्शन रिलेटेड काम आहे ना, मला कस्टमरशी बोलायचं असतं वगैरे. तर मग मला एक संधी मला मिळाली त्याच्यामध्ये, की मी त्या मॅनेजरला सांगते, की मला एक फायदा पण झाला, की मॅनेजर हे नाव म्हणजे एक कस्टमरचं नाव घेते. हे नाव कस्टमरशी मी खूप कृतज्ञ आहे. त्या कस्टमरची नाव घेऊन सांगते, मी या कस्टमरची खूप कृतज्ञ आहे. कस्टमर माझ्याशी खूप छान बोलतो, मला रिस्पेक्ट देतो, मला कस्टमर पेमेंटही देतो. मी असं जसं बोलत गेले मला पेमेंट सुद्धा यायला गेले. काल 4-5 दिवसात पेमेंट आलं आणि बाजूला अदृश्य बस 100 लोकांची लिस्ट त्याला दिली आणि मग त्याला कामालाच लावलं. एक फोन उचलला, कस्टमरचं नाव घ्यायची, बोलायची, याच्याशी मी खूप कृतज्ञ आहे. हा मला रिस्पेक्ट देतो आणि मला पेमेंट करून देतो. लिहा. असं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला गुंतवून ठेवलं आणि मॅजिक व्हायला लागलं मॅडम. खरंच मॅजिक व्हायला लागलं. खूप आनंदाचा दिवस गेला आणि तेव्हापासून आता 8वा दिवस आहे ना, 7वा दिवस.
मला खूप शरीराला हलकं फुलकं वाटतं आणि मन एवढं प्रसन्न होतं मॅडम, खूप प्रसन्न होतं. असं वाटतं मी अजून करू, अजून देऊ, ग्रॅच्युटी अजून देऊ, पण मला वेळेचा ब्रेकडाऊन असल्यामुळे म्हणजे ऑफिसला जायचं असतं. नाही होत, पण खूप आनंदी असते मी, खूप आनंदी. घरचे पण म्हणतात तू खूप आता आनंदी असते. आपल्याला माहिती आपण काय करतो. छान, खूप छान वाटलं. येस. आणि तुमच्या दोघींचे खूप मनपूर्वक आभार की मॅडम तुम्ही हे मराठीतनं सत्र घेतल्यामुळे ना खूप फरक पडला. मी आधी केलं होतं, पण मी एवढा इफेक्ट म्हणजे तिथे नव्हतं, कारण मला वाटतं की लँग्वेजचा फरक होता. आज ही लँग्वेज मातृभाषेमध्ये नसल्या कारणाने लिहिण्यातून वगैरे आपली मातृभाषा उमटली जाते आणि त्याचा ना बोलतात ना आतून त्याचा उमंग येतो, शहारे येतात लिहिताना, सगळं खूप आनंद वाटतो मला. मग तुम्ही आता मला एक एवढं शेअर एक करायचं वाक्य तुम्ही लिहा ना, तुम्ही एक वाक्य लिहा. मी कृतज्ञ आहे परमेश्वराची, जे मला वेळ आणि टाइम आणि स्पेस तो देत आहे. टाइम आणि हा. स्पेस हम्म. ते माझ्या मिळालं आहे. ग्रॅज्युएट लिहिण्यासाठी मला टाइम आणि स्पेस देत आहे, यासाठी मी युनिव्हर्सची कृतज्ञता व्यक्त करते. आणि मग तुमचं तुम्ही लिहायला रोज तुम्ही हे वाक्य रिपीट करा. हा, चालेल किंवा चालेल. तुम्ही हेही करू शकता की मी खूप भाग्यवान आहे की मला युनिव्हर्स वेळ आणि अम, काय म्हणणार त्याला, वेळ वेळ आणि देतो आहे आणि वेळ वेळ देतो आहे. कृतज्ञता लिहिण्यासाठी वेळ देतो आहे मी. युनिव्हर्सची युनिव्हर्स किंवा निसर्ग किंवा परमेश्वरा, मी परमेश्वराची आभार मानते, कारण तो मला भरपूर हा, मोकळा वेळ देतो. नाही, वरदान कारण तू लिहिण्यासाठी भरपूर मोकळा तू वेळ मला देत आहे. मी भरपूर मोकळा वेळ दे. परमेश्वराची आभारी आहे किंवा मी कृतज्ञ आहे, कारण मला परमेश्वर वरदान लिहिण्यासाठी भरपूर वेळ देत आहे. हो, आता उद्यापासून पहिला हे वाक्य देईन, नंतर माझे सगळं ग्रॅटिट्यूड सगळं जे पण आहे मी चालू करेन. हम्म. खूप आणि छान. आता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडं सेंटेन्स फॉर्मेशन ते फास्ट फास्ट होतं. मराठीमध्ये आता आम्ही तयार करू, कारण मराठीमध्ये एकदम जे सोपं शब्द पडतं आणि नाही. कशी आपली मातृभाषा असल्यामुळे ना पटापट हे होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं ना मी मनी चॅप्टर माझा थोडं अडकलं आहे. ऍक्च्युली त्याच्यामध्ये समोरून फोन येतो आहे मला मॅडम. मॅडम मला असं येतो अडकलाय की हा शब्द थांबा. तुम्ही का वापरला इतक्या सॉरी सॉरी लोकांकडून? सॉरी 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 मॅडम, ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन. नाही तर समोरून फोन येतो मला. मॅडम थांबा, ऍक्च्युली हे जे आहे ना पर्सन माझ्या ऑफिसचेच आहेत. तसं बोलतात, थांबा मॅडम देतो करून, होते माझं काम, आलंय मी लोन टाकलं म्हणजे हे पण आता ऐकायला मिळतं मला. हा, मग त्यांना सांगा तुमचं लोन पास झालं आहे, मला माझे पैसे मिळाले आहे, असंच म्हणायचं त्याला. हो मॅडम, हो हो. छान, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. खूप छान शेअरिंग होतं खरं सुचिता मॅमचं. आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्यांनी मॅजिक बुकचा अभ्यास केलाय आणि कशा प्रकारे त्यांच्या प्रॅक्टिसने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या अगदी जॉब अचीव करण्यापर्यंत, मुलीचं जे हेल्थ ब्रेकडाऊन होतं त्याच्यावर सुद्धा कशा प्रकारे त्यांनी मॅजिक बुकचे प्रॅक्टिसचा काय बोलतात उपयोग करून त्यांनी त्या सिच्युएशन मध्ये मॅजिक घडून आणलंय. थँक्यू मॅडम. खरंच खूप छान इन्स्पायरिंग थँक्यू. शेअरिंग होतं मॅम तुमचं. थँक्यू, खूप तुमच्याकडे दिवसापासून असेच मला ना शेअर करायचं होतं हो मॅडम. हो तुम्ही लास्ट टाइम बोललेला एक दिवस ऑफिसमध्ये होता तेव्हा, पण हा, 12 वाजता मी म्हंटलेलं 1 वाजता करूया म्हणून. हो हो बरोबर. खरंच खूप थँक्यू, आभार तुमचे की तुम्ही वेळ काढून आज आवर्जून आलात आणि हो एवढं छान शेअरिंग केलं. त्याच्यातून खरंच आम्हाला सगळ्यांना खूप शिकण्यासारखं आहे. सो हो. थँक्यू सो, अशीच प्रॅक्टिस करा आणि खूप शेअरिंग करा. हा, थँक्यू आता हे मॅडम, आपलं ते थँक्यू सो आपण मच. सुरुवातीला जे आहे ना टाइमसाठी इंग्लिशमध्ये आहे, तू मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दे. आय एम ट्रूली ग्रेटफुल टू टाइम अँड स्पेस गॉड हॅज गिवन मी, और गॉड हॅज ब्लेस्ड. मॅडम मी ग्रुपमध्ये टाका, म्हणजे कसं होईल हम्म. म्हणजे ते मला घ्यायलाही बरं पडेल. चालेल, चालेल. टाकतो मी. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच मॅडम. हो जया मॅडम, काही बोलायचं का? हो मॅम, मी हे म्हणते आता ठीक आहे आपला क्लास चालू आहे तर आपण लिहून घेतो. मॅमनी बोलल्याने मला मी नेटवर्क इश्यू आहे बहुतेक ना. मला वाटलं माझ्याकडे येते की काय. नाही, आता त्या बहुतेक आउट पण झाल्या असं वाटतंय मला, नाही आहेत त्या. नाही आहे आवाज ना. नाही येत. आहे का? आहे आहे. हो. येतोय आवाज? हो हो, येतोय ना.
हा कळला का मॅडम प्रश्न? नाही ना? नाही नाही, पुन्हा सांगा मॅडम. ज्या मॅडम तुमचा आवाज येत नाहीये, हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये प्रश्न लिहू शकता चॅटमध्ये, कारण तुमचा आवाज येत नाहीये आम्हाला. मला आवाज नाही येते जया मॅम तुमचा. चॅटमध्ये लिहा तुम्ही क्वेश्चन. एंड करायचं की थांबायचं? एक मिनिट बघूया. त्या आहे कॉल मध्ये, आहेत त्या मीटिंग मध्ये. एक मिनिट बघूया वाट. लेफ्ट केलं त्यांनी. मीटिंग हम्म मीटिंगला एंड करूया. चालेल. ओके. सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार ज्यांनी मीटिंग अटेंड केलेली आहे. व्हिडिओज ऑन आहेत. सगळे एकमेकांना मॅजिक डस्ट द्या. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ देत. सगळ्यांकडे सुख समृद्धी आनंद नांदू दे. सगळ्यांच्याकडे पैशांची भरभराट होऊ दे. आरोग्यामध्ये सुधारणा हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. फील द एनर्जी. फील करा एनर्जी.